तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथील 11 वर्षीय चिमुकला ध्रुव विजय राठोड हा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती। या घटनेमुळे गावात भीतीचे सावट पसरले होते। या प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कुऱ्हा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु मिळालेल्या माहितीच्या नुसार 4 ते 5 मित्र पोहण्याकरिता तलावात गेले होते। ध्रुव हा तलावात बुडाल्याचे पाहून सर्व मित्र तेथून पडून गेल्याचे समजले। घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार यांनी गावात भेट दिली असता सोबत गेलेल्या बाकी मुलांना विश्वासात घेऊन विचारणा केली, परंतु त्या मुलांनी काहीही माहिती दिली नाही। विचारणा करत असताना ते मुलं रडत होते। ध्रुव हा परंतु दिनांक 16 सप्टेंबर रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण करून गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये शेततळे तलावात मध्ये शोध घेण्यास सुरुवात केली। शेत शिवारामध्ये म्हशी चारत असलेल्या गुरख्याला बलदेव देवगण यांच्या शेतामध्ये असलेल्या 40 बाय 40च्या शेततळ्यात त्याचा मृतदेह वर तरंगताना दिसला। लगेच त्यांनी ही माहिती गावातील लोकांना व नातेवाईकांना दिली। जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनात शोध व बचाव पथकाने शेततळ्यात उतरून या मुलाचा मृतदेह नग्न अवस्थेत बाहेर काढला व मृतदेह पोलीस फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथक यांच्याकडे सोपविण्यात आले। शोधकार्य पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे पोस्टमार्टम करण्यासाठी आणण्यात आला। शोध व बचाव पथकामध्ये गजानन वाडेकर, सचिन धरमकर, आकाश निमकर, सुमित बांबल, गणेश जाधव, प्रफुल्ल भुसारी या पथकाने मृतदेह बाहेर काढला। पुढील कारवाई कुऱ्हा पोलीस करीत आहे। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।